गटाकडून त्यांचा पक्षाच्या चुनावी प्रचारामधून गाणं जे रिलीज केलं आहे त्याबाबतीत काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं? निवडणुकी प्रचारासाठी त्यांनी जे काही गाणं दिले त्या गाण्यामध्ये तुम्ही एक सगळ्यांनीच बघितलं असेल, शिवसेनेची मशाल. शिवसेनेची कधी मशाल होती? आम्ही जे नेहमी सांगतो की बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेबांनी धनुष्यबाण हाच लोकांसमोर आणला आहे. म्हणजे इकडे पण लोकांना द्विधा मनस्थितीत टाकायचं आहे. मला एक कळतंय की उभाटाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे. कारण सहानुभूती यासाठी आहे की त्यांच्याकडनं सगळे शिवसैनिक निघून गेलेले आहेत. बाळासाहेबांच्या वेळचे होते ते निघून गेले, आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवक गेले, कुटुंबातले काही लोक निघून गेले त्यांच्यापासून दूर. त्यामुळे नैराश्य येणे साहजिक आहे. आणि त्या नैराश्यामध्ये ते नेहमीच अशा दोन भूमिका मांडतात. एक भूमिका असते की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझी निशाणी चोरली. मग जर बाप चोरला असेल तर निवडणुकीच्या त्या गाण्यामध्ये आणि पोस्टरमध्ये बघा बाळासाहेबांचा फोटो आहेच, शिवसेना नाव बघा आहेच. फक्त आता दिली आहे मशाल, पण ती मशाल यांची कुठे आहे? ही मशाल निवडणूक आयोगाने सध्या निवडणूक चिन्ह म्हणून त्यांना दिली आहे, पण ते हातात खरी मशाल आहे काँग्रेसच्या, पकडण्यात राहुल गांधीच. म्हणजे एकीकडे चोरलं म्हणून सांगायचं, एकीकडे त्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा, एकीकडे स्वतःचा आहे म्हणून सांगायचं. म्हणजे या मानसिकतेने ते असे चाललेले आहेत की ज्याला कुठचाही त्याला हे नाही राहिलेलं आहे, स्तर राहिलेला नाही. आणि आम्ही समजू शकतो, कारण आम्ही त्यांच्याबरोबर काम केले तेव्हा आपल्याला कळतंय की या माणसाची मानसिकता चांगली नाही. त्यांना खरी आजार आहे आणि त्याला काहीतरी रिपेअर होण्याची गरज आहे. काय उद्धव सरकारमध्ये मुंबईचं लगेच एक जागा आहे पालघर, त्याच्यामध्ये साधू हत्याकांड झाला होता. त्या प्रकरणामध्ये तुमच्याकडे काय नवीन माहिती आली आहे असं माहीत पडलं आहे आम्हाला. त्या पूर्ण प्रकरणामध्ये इन्क्वायरी होऊ नये म्हणजे काँग्रेसचे देशातले सर्वोच्च लिडर्सनी उद्धव सरकारला मनाई केली होती. काय पूर्ण माहिती आहे आणि एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन काय आपल्याकडे? यामधली अगदी स्पष्ट परिस्थिती आहे. ज्या साधूंची हत्या 2020 सालामध्ये पालघरमध्ये झाली, त्याच पालघरमध्ये हे मतं मागण्यासाठी गेले. हो, त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होता. तुमच्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री सर्व असताना साधूंची हत्या झाली आहे. साधू म्हणजे हातात काय हत्यारा घेऊन आले नव्हते. तो काही तुमचा सचिन वाझे नव्हता. त्यांची हत्या होते. ती हत्या झाल्यानंतर जी एन्क्वायरी होत नाही. आपण SIT नेमतो म्हणून सांगितली. SITचा रिझल्ट आजही आलेला नाही. म्हणून जुना आखाडा जो आहे त्याच्यामधले काही लोक सुप्रीम कोर्टला अप्रोच झाले की ही एन्क्वायरी हे करू शकत नाही स्टेट गव्हर्नमेंट, तुम्ही CBIला द्या. तर ही CBIला पण देण्यासाठी आपण सुप्रीम कोर्टात विरोध केला. आणि हा विरोध झाल्यानंतर बाहेर पुन्हा तुम्ही काय सांगताय की इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे. अरे जिकडे येण्याचं होतं तिकडे यायला दिलं नाही. म्हणजे ही भूमिका पण डबल आहे. मी कुठे हिंदुत्व सोडले? अरे तुम्ही कुठे हिंदुत्व सोडले? तर त्या दोन साधू मारले गेले, त्यांना न्याय तरी द्यायचा होता. म्हणजे ते राहिलं बाजूला, कोर्टात वेगळं, बाहेर वेगळं, सांगणं वेगळं. आणि हिंदुत्व मी सोडलेलं नाही. अगर तुम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही तर मग काल शिवाजी पार्कला जेव्हा तुमची सभा झाली आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणून जे म्हणणारे शिवसेना प्रमुख होते, अरे त्यांच्यासारखं बोलायचं तरी होतं हिंदुत्व शब्द. तिकडे पण घाबरलात तुम्ही. कारण तुम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं असेल की उद्धव ठाकरे हिंदुत्व चालणार नाही. मला असं वाटतंय की उभाटाच्या प्रमुखांना जे मुख्यमंत्री पद जे दिलं गेले ते मुख्यमंत्री पद याच मुद्द्यावर देण्यात आलंय, हिंदुत्वापासून दूर. हिंदुत्व शब्द न वापरला तरच. तुम्ही त्या काळामध्ये बघा, सगळे शिवसेना प्रमुख किंवा हिंदू हृदय सम्राट म्हणत नव्हते. हिंदू हृदय सम्राट हा शब्द बाजूला ठेवण्यात आला आणि काय चाललं, वंदनीय बाळासाहेब. हे कोणाच्या तरी सांगण्यावरनं झालं असेल ना. ही कोणी बनवली पॉलिसी? म्हणूनच याचं रिलेशन पालघरच्या साधूंचं हत्याकांड, त्यामध्ये जेव्हा हे हत्याकांड झालं तेव्हा मातोश्रीमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये आता पण जे मंत्री आहेत ते पण होते. कारण ते त्यावेळी मंत्री होते आणि त्या मंत्र्यांच्या समक्ष सांगितलेलं आहे प्रमुखांनी की हा सेन्सिटिव्ह विषय आहे, यावर कोणीही भाष्य करायचं नाही. आणि त्यावेळी राहुल गांधींचा फोन आला. हे सांगणारे तेच मंत्री आहेत आज. हे स्पष्ट तर लोकांसमोर आता येतंय, कारण हे पालघरला गेले होते.
म्हणजे न्याय द्यायचा नाही, साधूंची हत्या आणि त्यानंतर पुन्हा मतं मागायला त्या दरवाजा, म्हणजे लाज नाही मला आणि भेटायला आलो तुला, ही परिस्थिती आहे त्यांची. आणि या परिस्थितीवर भाष्य होत असताना काही लोक झटकन तुम्ही सांगताय की लॉ अँड ऑर्डरचा काय प्रॉब्लेम आहे. हो, लॉ अँड ऑर्डरची कितीतरी अशी उदाहरणं देता येईल आम्हाला. मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये तुम्ही काय लॉ अँड ऑर्डरचं बघताय? कायदा सुव्यवस्थेविषयी जर बोलायचं असेल तर हे स्वतः घरात बसायचे, घराच्या बाहेर जायचे नाही. आणि यांचे गृहमंत्री 100 कोटी महिन्याला वसूल करण्याच्या मागे लागलेले होते. तुमचे प्रवक्ता सचिन बसे, NIA कडे केस गेली म्हणून ओपन झाली. समजाही NIA कडे गेली नसती तर लोकांना कळलं पण नसते जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कोणी. आणि ह्यांच्या घराच्या इंडस्ट्रियलिस्टच्या घराच्या खाली, अंबानी फॅमिलीच्या घराच्या खाली, अंबानी कोण हिंदू नाही आहे, कोणाच्या घराच्या खाली तुम्ही कांड्या ठेवायला गेला? हिंदुत्व तुमचं बाजूला ठेवून, म्हणजे साधूंना मारले तेव्हा हिंदुत्व, अंबानीच्या घराच्या ठेवले हिंदुत्व, एक उद्योगपतीला मारल्यानंतर लाखोचा पोशिंदा ना मरो असं म्हटलं जातं, पण त्यांच्यावर लाखो लोकांचे रोजगार लागलेले आहेत. त्यांना मारताना का असे प्रकार करताना तुम्हाला लाजा नाही वाटले? आणि तरीही त्याच भागात जायचं, पुन्हा वेगळं काहीतरी भाषण करायचं, समजायचं इकडे कोण बोलूच शकत नाही. नाही, या साधू हत्याकांड आपल्याकडे अजूनही इन्क्वायरी पूर्णपणे झाली नाही. आपल्याला काय वाटतं, राहुल गांधींनी फोन करून काय सांगितलं असेल तोडाकडे? CBI कडे एन्क्वायरी देण्यासाठी विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने तेव्हा घेतलेली होती, असं आत्ताच्या असलेल्या मंत्र्यांकडनं माहिती कळलेली आहे. ही का CBI कडे का नको? आमचा मुद्दा एवढाच होता, जर सत्य यायला असेल तर CBI कडे द्यायचं होतं ना. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर ही एन्क्वायरी देण्यात आली आहे, आता चालू आहे. तर फोन कोणी केला होता उद्धव ठाकरेंना की करू नका CBI? मंत्री महोदयांची बैठक होत असताना त्यावेळी राहुल गांधींचा फोन झाला आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरनं CBI कडे केस न वर्ग करण्याचं ठरलं. ही स्पष्टता